ताटात गरमागरम मऊ भात आणि त्यावर पिवळसर खमंग असं मेथकूट, साजूक तुपाची धार आणि आंबट गोड लिंबाचं लोणच्याची फोड. वा वा, कसलं भारी वाटतं ना. हेच मेथकूट अगदी झटपट आणि खमंग असं करूया. नमस्कार. डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. एकही माणूस असा सापडणार नाही की लहान मोठा की त्याला मेथकूट आवडत नाही. पण बरेच जणांना मेथकूट हा पदार्थ माहिती नाही आहे किंवा तो कशासोबत खातात ना हे पण माहिती नाही आहे. पण खरं तर सगळ्यांना हे मेथकूट आरोग्यदायी आहे. तर चला झटपट करूयात मेथकूट. 1 वाटी हरभऱ्याची डाळ. आपली आमटीची वाटी जी असते ना ती वाटी वापरा, म्हणजे अगदी परफेक्ट साहित्य होतं, परफेक्ट माप होतं आणि मेथकूटसुद्धा अगदी परफेक्ट होतं. तर ही डाळ आपण कढईमध्ये छान लालसर होईतोपर्यंत भाजून घेणार आहोत. फार कच्ची ठेवायची नाही किंवा अगदी फार पुढं जाऊन द्यायची नाही, अशी भाजून घ्यायची. त्यानंतर आपण पाववाटी मुगाची डाळ भाजून घेणार आहोत. पाववाटीचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. तर आपल्याला या आपण डाळी ज्या मिक्स करतो ना त्यामुळं खरं तर हे मेथकूट खमंग, चवदार आणि पचायला हलकं होतं. तर ही मुगाची डाळ अशी आपण छान भाजून घेऊयात. हरभऱ्याच्या डाळीच्या तुलनेत मुगाची डाळ अगदी पटकन भाजली जाते. त्यानंतर काय करायचं तर अर्धी वाटी तांदूळ, तांदूळ घरातला तुमचा कोणताही असो तर तो तांदूळ भाजून घ्यायचा. आता हे सगळं भाजायच्या आधी एका फडक्याने आपण पुसून घेऊयात, म्हणजे मग त्याला लावलेली पावडर निघून जाते. आता हे साहित्य सगळं कोरडं असतं ना त्यामुळं खूप वेळ लागत नाही. अगदी पटकन लालसर असं भाजलं जातं. म्हणजे सगळं मिळून 15 मिनटात आपलं मेथकूट तयार होतं. आणि खरं तर ना पूर्वीच्या काळी लग्नाचं ठरलं किंवा एखादा कार्यक्रम असेल ना तर आधी मेथकूट करायचे. का माहिती आहे? तुमचं आमचं जमलं ह्याचा अर्थ मेथकूट जमलं. आणि हे खरंच सगळे पदार्थ एकत्र करून घ्यायचे. तर 1 चमचाभर जिरे आपण कोमट करून घेतलेत. फार भाजायचे नाहीत, नाहीतर मग जिऱ्याचा वास जातो. जिरेपुडीचा वास जो असतो ना तो छान असा येत नाही. त्यानंतर अगदी 1 चमचाच आपण धने भाजून घेतलेले ते पण अगदी कोमट करून घ्यायचे. आणि त्यानंतर मोहरी 1 चमचाभर. मोठी मोहरी असेल ना तर 2 चमचे घ्या आणि लहान मोहरी असेल तर अगदी चमचाभर घ्या. आता हे सगळं साहित्य आपलं भाजून झालेलं आहे. फार लालसर पण होऊन द्यायचं नाही आणि अगदी कच्चं पण ठेवायचं नाही. आता 4 ते 5 वेलदोडे तेही भाजून घ्यायचे आणि या साहित्यामध्ये घालायचे. आणि 1 अख्खं जायफळ ते आपण कुटून घेऊयात, थोडंसं बारीक करून घेऊयात, म्हणजे मग मिक्सरमध्ये फिरवताना किंवा चक्कीमध्ये दळताना ते अडकत नाहीत. आता याच्यामध्ये काही जणं अखंड हळकुंड आणि लाल मिरच्या घालतात. खरं तर त्याची चव चांगली येते. पण बऱ्याच ठिकाणी चक्कीवरती तक्रार येते की तुम्ही दिलेलं साहित्य चक्कीमध्ये अडकलं. म्हणून मग मी काय केलं तर हे सगळं काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद पूड, हिंग पावडर, म्हणजे खडा हिंग न घालता हिंग पावडर घालून घेतली. आणि या सगळ्या पावडरी वापरल्यामुळं चक्कीवाल्यालाही आता त्रास होणार नाही. तर गरजेनुसार तिखट घातलं म्हणजे ते सुद्धा 1-1 चमचाच पुरेसं होतं. आणि हे सगळं आता आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत किंवा आटा चक्कीमध्ये बारीक करणार आहोत. फक्त हे सगळी भाजणं जे आहे ते गार होऊन द्यायचं आणि गार झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं. हे बघा आपलं तयार मेथकूट. हे गार झाल्यानंतर बरणीत भरून ठेवायला विसरू नका बरं का. आणि अगदी कोरडे चिरमुरे खाणार असाल ना तर त्या चिरमुऱ्याला तेल मेथकूट लावायचं, पोह्याला तेल मेथकूट लावायचं किंवा कांदा घालून मेथकूट कालवायचं, त्यामध्ये कोथिंबीर भरपूर घालायची आणि तोंडी लावणं तयार करायचं.